जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केलाय। संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी जैसे थे परिस्थिती राहिल्यानं सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झालंय। एकच मिशन जुनी पेन्शन हे घोषवाक्य घेऊन सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि समन्वय समिती तसंच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह 40 संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केलाय। त्यामध्ये 40 पेक्षा जास्त शासकीय विभागातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झालेत। जिल्ह्यातील सुमारे 65,000 तर संपूर्ण राज्यातून 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी झालेत। आज महावीर गार्डनमध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते अनिल लवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली। त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झालंय। त्यातून नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभाग ओस पडले आहेत। केवळ 1-2 ठिकाणी कंत्राटी कर्मचारी रिकाम्या कार्यालयात बसून असल्याचं चित्र दिसतंय। नागरिकांकडून आलेली कागदपत्र स्वीकारण्याचं काम हे कंत्राटी कर्मचारी करतायत।